हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपण जो विषय चिंतनाला घेतलेला आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आणि आनंदाने जीवन जगूया म्हटल्यानंतर असं कोणाचं वाटत नाही ना आपण दुःखाने जीवन जगूया. पण असं जरी वाटलं नाही तरी सुद्धा माणसाच्या वाट्याला अडीअडचणी येतात आणि त्या अडीअडचणीला तोंड देण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असतं ते नसल्यामुळे बऱ्याच वेळेला त्या अडीअडचणीतच माणसं गुंतत जातात. त्या गुंतवण्यातूनच पुढे पुढे दुःखाला आमंत्रण देत असतात. पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण कसं वागायचं किंवा कसा विचार करायचा हे जोपर्यंत माणसाला ज्ञात नसतं तेव्हा तो सहजपणे आनंदाने जीवन जगेल याची गॅरंटी नसते. आणि म्हणून माणसाला शहाणपणाची आवश्यकता आहे. शहाणपण हे ज्ञानातून मिळतं, अनुभवातून मिळतं. इतरांना जे अनुभव आले त्यांच्या अनुभवातून आपल्याला शहाणपण मिळतं. असं वेगळ्या वेगळ्या अंगाने माणसाला शहाणपण मिळत असतं. आपल्याकडे नेहमी जी एक म्हण आहे की पुढच्या ठेच आणि मागचा शहाणा. म्हणजे रस्त्यावर चालताना एखादा ठेच लागली, मध्ये काही दगड आहे, संध्याकाळची वेळ आहे, दिसत नाही दगड, पण पटकन एखाद्या माणसाला ठेच लागेल, लक्ष नव्हतं, ठेच लागली, तो धडपडला. तर मागचा माणूस तिथे शहाणा होतो, तिथे पुढे काहीतरी आहे, ठेच लागले म्हणून तो सावध होतो. ते असं जेव्हा म्हणतो ना आपण, तर पुढच्या ठेच आणि मागचा शहाणा. अशी माणसं असतात. म्हणजे कशी, काही मेंढरं असतात आणि मेंढरांचा जो कळप असतो तर पुढचं मेंढरू जे पुढच्या खड्ड्यामध्ये जर पडलं तर मागचं मेंढरू शहाणं नाही होत, तेही त्याच्या मागे जातात, तेही त्याच्या मागे, म्हणजे एका मागोमाग एक अशी मेंढरं बरीच खड्ड्यात पडू शकतात. कारण त्यांच्याकडे शहाणपण नाही आहे. पुढचा जसं चालतो तसं आपण चाललं पाहिजे एवढंच माणसाचं. पुढचा चाललं, त्याला पुढच्यावर चालताना त्याला काय मिळालं तर काय मिळालं नाही त्याचा विचार करत नाहीत आणि त्याप्रमाणे ते करत असतात. पण बरेच लोक लॉटरी लावतात. लॉटरीचा एक बऱ्याच लोकांना हाऊस असते. एक दिवसाची, इन्स्टंट किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या लॉटरी असतात. ही लॉटरी कोणाला एकाला लागते, त्यात काय फसवण्यासारखी गोष्ट आहे असंच नाही. पण आपल्याला ती लॉटरी लागावी म्हणून बरीच वर्षानुवर्ष काही माणसं ते पैसे खर्च करीत असतात. आता ह्याच्यात शहाणपण आहे का असं जर प्रश्न विचारला तर शहाणपण नाही. फुकट काहीतरी मिळावं, डबवलं, आणि ह्यासाठी माणसं स्वतःचा पैसा थोडा 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 टाकायचा प्रयत्न करत असतात. तो थोडा थोडा म्हणता म्हणता एवढा पैसा जातो आणि लॉटरी काय लागत नाही अशी सुद्धा स्थिती होते. जरा काय म्हणायचं, तिथे माणसाला शहाणपण नाही आहे. प्रामाणिकपणे पैसे सेव्हिंग करा, बँकेत ठेवा, म्युच्युअल फंडमध्ये ठेवा, जे जसं ज्याला नॉलेज असेल त्याप्रमाणे. आणि त्याची ती जेवढी अमाऊंट ती हळूहळू वाढत जाते आणि ती आपल्याला उपयोगी पडते.
फुकट आपल्याला काहीतरी मिळेल ह्या आशेने बरेच लोक फसतात. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की काहीतरी मिळवण्याचं आमिष लोक दाखवत असतात आणि त्याच्या मागे लोक पळतात आणि फसतात. मध्ये अशीच एक घटना पण अशी झाली होती की पैशाचा पाऊस पडतो असा मंत्र तंत्र केलं की पैशाचा पाऊस पडतो. असं ते एका कुटुंबाला जाऊन, म्हणजे आता तो व्यापारीच होते ते लोक, तर घरातल्या सगळ्या मंडळींना सांगितलं तुमच्याकडे आपण जाऊ, आपण ते मंत्रतंत्र करू आणि पैशाचा पाऊस पडेल तुमच्याकडे भरपूर. ह्या शब्दावर त्या लोकांनी विश्वास ठेवला. त्याच दगडांना गावी घेऊन गेले. त्याच्या पूजा अर्च्यासाठी खूप पैसे लागले. ते पैसे त्याच्याचकडनं घेतले आणि शेवटी सगळ्यांना मारून टाकलं आणि त्यांचे पैसे घेऊन ते पळाले. आता ही लोभी माणसं आहेत, ती शेवटी पकडली जातातच, ती काही सुटत नाहीत. पण ह्या लोभी माणसांच्या लोभाला आपण आपल्या लोभीपणामुळे आमंत्रण देत असतो. फसवणारी माणसं असतात ती आपल्याला लोभात टाकतात, की मोहात टाकतात, असं म्हणतो ना, आमिष दाखवतात. म्हणून कोणीतरी आपल्याला लॉटरी लागेल, तुम्ही असे पैसे भरा, तुम्ही असं करा, तसं करा, ह्याच्यात न जाण्यात शहाणपण आहे, लक्षात ठेवा. पण ही गोष्ट सर्वसाधारणपणे माणसाला कळत नाही. कोणीतरी तुमच्या मोबाईलला लगेच मेसेज येतो, बघा तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, फक्त मग तुमचं बँक अकाउंट द्या, पाठवतो पैसे. आणि हे लोक बँक अकाउंट आणि काय काय देतात, OTP पण देतात आणि त्याच्यातून पैसे जातात. असं होतं. मी इथे काय होतं, आपण बेसावध असतो आणि बेसावधपणामुळे माणसाला स्वतःचं नुकसान करून घ्यावं लागतं. काही माणसं कर्ज काढण्याची हौस असते. आता कर्ज खरोखर गरज असेल तेव्हा काढायला हरकत नाही आणि ते परतफेड करता येत असेल तरी काढायला हरकत नाही. दोन गोष्टी आहेत. अमुक एक मोठी अमाऊंट आपल्याला काही वस्तू खरोखर गरजेची आहे किंवा घरासाठी घेतली जाते, घर घ्यायचं असेल, आणखी काही चांगल्या गोष्टी घ्यायच्या असेल, तर ती वस्तू म्हणजे अगदी समजा आपण 5 वर्षापर्यंत ते कर्ज फेडू शकतो, तर 5 वर्षा अगोदर आपण ती वस्तू मिळवू शकतो. कधी कर्ज घेऊन, बँकेचं म्हणा का चांगलं लोन बँकेचं. सावकारी कर्ज घेण्यात काही अर्थ नसतो, पण 2% महिन्याला तिथे घेतले जातात, कधी 3% महिन्याला घेतले जातात आणि त्यात मुद्दल परत देता येत नाही आणि कर्ज फेडता म्हणून नाकी न येते. पण लोक याच्यात अनेक अडकलेले लोक आपण पाहतो. त्याला चक्रव्याज म्हणतात, पठाणी व्याज म्हणतात, व्याजावर व्याज चढवलं जातं. असं काही प्रायव्हेट ज्या काही आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स की त्या बँकेसारखा व्यवहार करतात, पण असं प्रचंड प्रमाणात व्याज चढवून कर्ज घेणाऱ्याला कर्जबाजारी करून टाकतात आणि दुःखी करून टाकतात. आपली जी मिळकत आहे महिन्याची, त्याच्यामध्ये आपला खर्च होणं आपल्याकडे किती बचत होत असेल, त्या बचतीतून आपण जर तो महिन्याचा हप्ता देऊ शकू वेळेवर, तर माणसाने कर्ज घ्यायला काही हरकत नाही. पण उगीच स्वप्न बघतात, नाही सगळं होईल चांगलं, सगळं होईल चांगलं. व्यवहार नाही, तुझी मिळकत किती, तुला महिन्याला किती मिळणार आणि तुला ते परत देता येतील का, याचा विचार काही माणसं करत नाहीत. आणि मग वेळेवर ज्यावेळेला कर्ज फेडत नाही तर ते व्याज वाढत जातं आणि व्याज वाढल्यानंतर एक दिवस त्या माणसावर अतिशय दुःखाचा डोंगर कोसळत जातो, कारण बँका त्या पैसा सोडत नाहीत. मग त्यासाठी ते कायदेशीर लढाई देतात किंवा लोक त्यांच्याकडे पैसे परत मागण्याचा पिछा पोळतो, असं बऱ्याच ठिकाणी होतं. पण काही लोक कर्ज काढतात तर मोठेपणासाठी कर्ज काढतात, काही गरज नसते, पण आपण आपलं मोठेपण करून ते कुठे बाहेरच्या लोकांना ते काही खायला प्यायला देणं, ते मोठ्या गोष्टी करत राहणं की त्याचं आपल्याला नाव होतं असं दाखवणं आणि आपल्या घरच्या मंडळींना त्रास देतात. कारण घरच्या मंडळींना ते कळत नाही आणि बिचारे घरच्या मंडळींनी आपलं म्हणतात कशाला घेता, कशाला, तुम्हाला काय कळतं, असं कोण त्याच्यावरच रागवण्याचा प्रकार करतात.
अशी बरीच मंडळी आहेत. कर्ज घेत बसतात आणि एक कर्ज फेडण्याचं दुसरं कर्ज घेतात, दुसरं कर्ज घेतात, तिसरं कर्ज घेतात. थोड्या दिवसांनी त्या माणसाचं नाव खराब होतं आणि मग कोणच त्याला कर्ज देत नाही. मिळकतीत आपल्या मिळकतींचा बरोबर विचार करून आपल्या घरच्या मंडळीनं किंवा आपल्या घरासाठी कुटुंबासाठी काय हवं ते घ्यायला हरकत नाही. म्हणून कर्ज काढणं, कधी कर्ज काढता येईल, आपल्याला ते फेडता येईल का याचा विचार करून कर्ज काढणं बरोबर असतं. म्हणजे महिन्याला आपण अमुक एक अमाऊंट रक्कम देऊ शकतो आहोत आणि आपला संसार काटकसरीने आपण करू शकतो आहोत. हे जर सगळं व्यवहार जर व्यवस्थित असेल तर कर्ज काढायला काही हरकत नाही. पण जर तो व्यवहार चुकत असेल तर मात्र आपण कर्जाच्या विळख्यात अडकले जाणार आणि त्याच्यातून आपलंच नुकसान होणार, आपल्यालाच त्रास होणार, आपल्याला दुःख होणार. आणि म्हणून कर्ज काढणं हे शहाणपणाचं नाही आहे, पण ज्याला फेडता येतं त्याला कर्ज काढणं शहाणपणाचं. दोन्ही गोष्टी. अशाच बाबतीत आणखी गंमत अशी असते की लोकांना स्वतःच्या नावावर घर हवं असतं बऱ्याच वेळेला. आता स्वतःच्या नावावर घर पाहिजे तर कर्ज काढावं लागतं की आपल्याला तेवढं इन्कम असावं लागतं की आपण तेवढे पैसे जमवलेले असले पाहिजेत. हे सगळ्यातून विचार करावा लागतो. पण समजा अगदी साध्या व्यवहार समजावण्यासाठी समजा आपण 25 लाखाचं घर घ्यायचं आहे आपल्याला. आता 25 लाखाचं घर घ्यायचं असेल तर 25 लाख रुपये आपल्याला असले तर आपण घेऊ शकतो, ही एक गोष्ट. किंवा कर्ज काढून ते घेऊ शकतो. 25 लाखावरती हल्ली साधारण 9% की 10% वर्षाचं कर्ज व्याज दिलं जातं. म्हणजे समजा आता 10% समजा आपण म्हटलं तर 25 लाखावर वर्षाला 2.5 लाख रुपये व्याज येतं. व्याज आणि त्याच्यात परत मुद्दल थोडी पहिली कमी, पहिल्यांदा दुसऱ्या व्याजाचेच पैसे जात असतात. हळूहळू ते कमी मुद्दल कमी होता केली की मग हळूहळू मुद्दल वाढत जाते काही वर्षानंतर, बँकेतून जर कर्ज घेतलं असेल तर. 9 ते 10% म्हणजे अगदी म्हणायला गेलं तर महिन्याला 1% कमी आपल्याला पैसे भरावे लागतात. 1% पैसे म्हणजे जे 2.5 लाखाचे मग आपण जर म्हटलं तर 25,000 होतात. 25,000 म्हणजे समजा 20,000 रुपये साधारण व्याज भरावं लागतंय. व्याज अधिक मुद्दल ह्याच्या नंतर 20,000. आता हे जर 20,000 रुपये आपण भरतो आहोत व्याज आणि आपल्या नावावर जागा होणार आहे, ते जागा आपल्या नावावर करून घेणार, त्यासाठी आपण ते घेतो. ते ज्याच्याकडे जर हे सगळं कॅल्क्युलेशन बरोबर असेल की आपण एवढे 20,000 महिन्याला देऊ शकतो, तेवढे आपले महिन्याचं इन्कम आहे, तर त्यांनी ते घ्यायला हरकत नसतं. पण काही व्यापारी दृष्टिकोन कसा असतो, त्यांच्याकडे पैसे असतात पण ते घर विकत घेत नाहीत. ते त्याच्यात व्यवसाय करतात, व्यापार करतात आणि भाड्याने घर घेतात. आता जे 25 लाखाचं घर असतं साधारणपणे, आता सोपा अर्थ सांगतो आपण, त्याला सुद्धा जे भाडं त्याला द्यावं लागतं ते 10,000 ते 15,000 रुपये द्यावं लागतं. ते 20,000, 25,000 ते 25 लाखाच्या घराला द्यावं लागत नाहीत. 10,000, 15,000च्या आसपास असतं. आणि आपले 25 लाखाचं मध्ये व्यवसाय करून त्यात ते त्यांचं प्रॉफिट कमवू शकतात किंवा बँकेत ठेवून त्याच्या 10%च्या हिशोबाने त्याचाही फायदा करू शकतात. असे लोक व्यावहारिक दृष्टिकोनाचा वापरतात. पण एक भावनेच्या भरात माणसाला वाटतं आपलं घर असायलाच हवं आणि आपलं घर असायला हवं असल्यामुळे ते मिळत नसल्यामुळे एक तर दुःखी होतात की ते सगळं गणित जमत नाही आपल्याला, त्यामुळे मग कधी कधी आपल्याला त्रास होतो. म्हणून सगळ्या बाजूने विचार करून शहाणपण मी म्हणतो ते हेच की आपल्याला ह्या गोष्टीतून
हे घर घेऊन त्याचे तेवढे पैसे भरता येतात का, तेवढी आपल्याकडे इन्कम आहे का, ह्याचा सगळा विचार करावा लागतो. आपल्याला इन्कम नसेल तेवढा, की तेवढी आपल्याकडे जमवलेले पैसे नसतील, तर तसं घर घेणं फार चुकीचं होतं. तिथे भाड्याने राहणं उलट चांगलं असतं, की तिथे कसलंच टेन्शन नसतं. कालच मी माझ्या एका मित्राला फोन केला, त्याच्या मुलाचं लग्न झालं, तो दुबईवरून मुंबईला आला म्हणाला. तर दोघे परत कुठे गेलेत, इंडोनेशियाला गेलेत. दोघं नवरा बायको, दोघंही ऑनलाईन काम करतात, मग कुठून राहत आहेत. इंडोनेशियाला हॉटेलचं भाडं महिन्याला 25,000 रुपये. बघा, म्हणजे चांगलं, त्याच्यात मग चांगलं हॉटेल, म्हणजे आता रूम मोठा काही नसणं जेवढा असेल तो, पण सगळं लाईट त्यांचं, पाणी त्यांचं, सगळा खर्च त्यांचा. ह्याने फक्त राहायचं आहे मस्त, की जेवणाचा काय खर्च करायचं करतात आणि राहतात. मुंबईत तसं राहता येणार नाही. मुंबईला दिवसाचं भाडं 5,000 रुपये आहे हॉटेलमध्ये राहायचं असेल तर. पण भाड्याने राहायचं असेल तर त्या पद्धतीने जर राहायचं तसं होतं. मग त्यांचं कॅल्क्युलेशन कसं आहे, 25,000 आरामात राहता येतं कमी खर्चात, आणि तिथे राहता येतात. तिथे म्हणजे ते असे फिरत फिरत राहणार. म्हणजे काही लोकांचे व्ह्यूज कसे असतात ते मी सांगतो तुम्हाला, की त्यांच्याकडे इन्कम आहे, त्या पद्धतीने ते पैसे सेव्हिंग पण करतायत, त्याप्रमाणे ते एन्जॉय पण करतात. पण आपलं घर हवं, की आपल्या नावावर घर हवं, असे काही लोकांची भावना असते, त्यांच्यासाठी मात्र फार दुःखदायक असतं. पण परिस्थितीचा कसा स्वीकार करायचा हे लक्षात घ्यायचं असतं. आपल्याला ते सगळं जमत असेल कॅल्क्युलेशन्स, तर ते सगळं करणं बरोबर. पण ओढाताण करून कर्ज काढणं, ते होईल असं होईल, कसं काय नाही, असं होऊ शकतं, असं करून लोक बरोबर कर्ज काढतात. आणि मग ते पैशाचं सोंग आणता येत नाही, असं एक म्हण आपल्याकडे. बाकीची सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे तिथे माणसं मात्र खरोखर अडकतात. आणि बऱ्याच वेळेला कर्जाच्या फुफाटात अडकलेली माणसं, पूर्वीच्या काळी तर फारच वाईट परिस्थिती होती, त्यावेळेला बँका काही लगेच कर्ज द्यायच्या नाहीत. मध्ये पठाण लोक पूर्वी असं, आता ते दिसत नाही, तर पठाण म्हणायचं. ते मिल कामगारांचा ज्यावेळेला पगाराचे दिवस असायचे, तर तो पगार असेल 10 तारखेचा पगार असायचा, तर समजा 10 तारखेला ही पठाण लोक तिकडे बरोबर जमा होऊन असाय. कारण तो माणूस बाहेर आला तर जबरदस्त त्याचे पगारातले पैसे काढून घ्यायचे, अशी वेळ होता, काळ होता तसा. आणि त्यांना पण पठाणांचं ते कर्ज, म्हणजे पठाणी म्हणजे कर्जावर कर्ज, आपल्या व्याजावर व्याज, चक्रवाढ व्याज, असाच हिशोब असायचा. अशा काळात बरीच गरीब मंडळी इतकी त्रासून गेलेली असायची, आणि लग्नासाठी कर्ज घ्यायचे कोणी. आणि हे कर्ज पण असंच आहे, लग्नासाठी भरपूर लोक कर्ज घ्यायचे पूर्वीच्या काळी. आता लग्नासाठी कर्ज घ्यायचं की न घ्यायचं, तुमच्यात हिंमत असेल तर खर्च करा, नाहीतर अगदी 5,000 पण लग्न होतं, आणि 5 कोटीमध्ये पण लग्न होऊ शकतं, ज्याची त्याची कॅपॅसिटी असते. लग्नासाठी कर्ज काढून लग्न करायचं, आणि मग ते कर्ज फेडायला सगळं त्याचं आपलं आनंद विसरून जायचं, आणि त्याच्यासाठी कष्ट करत बसायचं, अशी एक गोष्ट असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. कर्ज काढणं शहाणपणाचं आहे की नाही, हा बोध आपल्याला नेहमी लक्षात आला पाहिजे. पण आजही माणसं डोळे बंद करून कर्ज काढतात, त्यावेळेला मिळालेला पैसा घेण्याचा उपयोग करतात, आणि मग फेडताना मात्र सगळी अडीअडचणी येतात. मग त्याच्यातून लोकांच्या शिव्याशाप खाव्या लागतात, असं सगळं काही होतं. आणि त्यातून माणसाला दुःखच वाटायला येतं. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, आपलं पांघरून केवढं मोठं असलं पाहिजे, आपले पाय त्या पांघरुणीच्या बाहेर जाणार नाहीत एवढं, पण आपले पाय बाहेर जात असेल तर त्या पांघरुणीच्या तेवढं, जसं पाय बाहेर जातात तसं आपला व्यवहार कसा असावा. आपल्या व्यवहाराच्या कक्षेत त्याच्या पलीकडे जाता कामा नये, कळलं. म्हणून चादर पाहून हातपाय पसरावे असं म्हटलं जायचं. चादर पाहून म्हणजे तसंच आपलं इन्कम किती, आणि त्याप्रमाणे आपण खर्च किती करायचा, हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. आजच्या काळात तर असं म्हणायला पाहिजे की प्रत्येकाने आपलं सेव्हिंग किती करायचं हाही हिशोब प्रत्येकाला कळला पाहिजे.
सरकारी नोकरी असं आपण म्हणतो, शासकीय नोकऱ्या, तिथे पेन्शन हा प्रकार आहे. मग तो पेन्शन त्यांना रिटायरमेंट नंतर मिळतो. पण अनेक ज्या खाजगी कंपन्या आहेत, म्हणजे प्रायव्हेट कंपन्या आहेत, तिथे असा पेन्शनचा प्रकार नसतो. पण खाजगी कंपनीत पगार जास्त असतो असं म्हटलं तर, पण आता शासकीय नोकऱ्यांमध्ये पगार चांगला आहे. त्याच्यातून काही लोक सेव्हिंग करतात आणि परत रिटायरमेंट होताना त्यांना परत पेन्शन मिळते आणि त्यांना आयुष्यभर ती पेन्शन, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन मिळते. असा सगळा जो सुंदर असा प्रकार आहे, सरकारने लोकांच्या सोयीसाठी वापर केलेला आहे कायद्याप्रमाणे. पण खाजगी कंपन्यांमध्ये तसं नसतं. मग खाजगी कंपन्यातल्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांनी सेव्हिंग करणं किती महत्त्वाचं आहे ह्याचा विचार करावा. पण आजच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना खाऊ पिऊ मौज करू, उद्याचं उद्या, असा एक विचारसरणी असते. मग त्यासाठी पार्ट्या करणं, प्रदर्शन करणं आपल्या पैशांचं, म्हणजे आपल्या श्रीमंतीचं नसलेलं आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करणं, असा एक वेगळाच प्रकार काही लोकांच्या जीवनात चालतो. आणि त्याच्यातूनच माणसाचं ते शहाणपण नाही असंच म्हणावं लागतं. म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी व्यवहार करताना माणसाने किती शहाणपण वापरलं पाहिजे. जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो, तरीसुद्धा आपल्याला ह्याच्यातून काही शिकायचं पाहिजे, की शिकलं पाहिजे, हे बऱ्याच माणसाला कळत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये व्यवहार चुकतो, गणित चुकतं. आणि गणित चुकलं की त्याची उत्तरं सगळी चुकायला लागतात. तसं मानवी जीवनामध्ये पण आपलं हे जे कर्म चुकतं आणि कर्म चुकल्यामुळे त्याची वाईट फळं आपल्याला भोगावी लागतात आणि त्यालाच आपण दुःख म्हणतो. म्हणून सुखाने राहण्यासाठी शहाणपणाने जीवन जगण्याचा अभ्यास, ज्ञान संपादन करणं म्हणजे शहाणपण. डोळे उघडे करून समाजाकडे पाहता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण सगळीकडे पाहतो आणि हा असा चुकला, तू तसा चुकला असं म्हणत असतो. पण तो चुकला म्हणजे त्यांनी शहाणपणाने तो वागला नाही, तर ते शहाणपणाने आपण वागलं पाहिजे हे शिकण्यासाठी हे पाहता आलं पाहिजे. जगामध्ये कशी लोक फसली जातात, जगामध्ये कसे लोकांचे व्यवहार चुकतात, या सगळ्या गोष्टींना जर आपण पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येईल की ते माणसाने खूप सावध राहिलं पाहिजे. व्यवहार करताना माणसाने नेहमी सावधपणे व्यवहार करावा, भावनेच्या भरात व्यवहार करू नये. दानधर्म करावा की न करावा असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. आपल्याकडे जर 100 रुपये असतील, त्यातला 1 रुपया कमी झाला तरी आपल्याकडला जास्त फरक पडत नसेल तर 1 रुपयाचा दानधर्म करायला काही हरकत नाही. पण माझ्याकडे 100 रुपये आणि 100 रुपये मी देऊन मोकळा होतो, असा जर कोणी दानधर्म करणारे महाभाग आहेत, म्हणजे कर्णाचे वंशज म्हणेन मी त्यांना. कर्ण हा दानशूर होता असं सांगितलं, खरोखर दानशूर होता. पण दानशूर असला तरी कोणाला दान द्यायचं हा विचार प्रत्येकाला असला पाहिजे. दान कोणाला द्यायचं? ज्याला गरज आहे त्याला दान द्यावी लागते. ज्याला गरज नाही आणि तो उगीच काहीतरी मागत असेल त्याला दान देऊ नये. न देणं शहाणपण आहे. कर्णाकडे दान मागण्यासाठी एक भिक्षुक आला म्हणे. म्हणजे इंद्रच भिक्षुकाचं रूप घेऊन आला. तर त्याला पैशाची गरज आहे, अन्नाची गरज आहे हे मान्य असू शकतं, पण त्याला त्याची कवच कुंडलं पाहिजेत असं जर मागत असेल तर कर्णाने हुशार व्हायला नको का? अरे ह्याला कवच कुंडलाची काय, ज्याला गरज नाही तिथे ते दान देऊन उपयोग काय? पण आपण दानशूर आहोत हा सुद्धा एक माणसाला अहंकार असतो. आणि त्या अहंकाराच्या पोटी कर्णाने ते दान दिलं आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं. स्वतःचं नुकसान करण्यासाठी दान द्यायचं नसतं, समोरच्याचं हित व्हावं ह्यासाठी दान द्यायचं असतं. जो उपाशी आहे त्याला जेवण देणं हे पुण्याईचं कर्म आहे. तुम्ही द्या, उपाशी आहे त्याला तिकडं अन्न दिलं, चांगली गोष्ट आहे. पण जो पोट भरलेला आहे त्याला आणखीन जेव, आणखीन जेव म्हणजे दानधर्म नव्हे. म्हणून जिथे गरज आहे तिथे दानधर्म करता आला पाहिजे. पण तो दानधर्म किती करायचा? करण्यासारखा नाही. आजच्या काळामध्ये हे शहाणपण प्रत्येकाने वापरलं पाहिजे.
की आपण दुःखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे शहाणपण नव्हे. आपणही सुखी राहायचं आणि इतरांनाही सुखी करण्याचा प्रयत्न करायचा, इथे शहाणपण आहे. आपणही सुखी व्हायला पाहिजे. आपण दुःखी होऊन मी एक वेळ नाही जेवलं, पूर्वीच्या काळात हा आदर्शवाद आहे. म्हणजे माणसं जेवायला बसायची आणि त्याला कोणतरी भिक्षा मागायला यायचं, तर अशी माणसं काही आपलं सगळं अन्न त्या देऊन मोकळून स्वतः उपाशी राहायचे. आपण म्हणलं किती मोठे दानशूर. पण ह्याला दानशूरपणा म्हणत नाही. आपण थोडं जेवावं आणि समोरच्याला थोडं जेवायला दिलं हरकत नाही. ते दोघांनी काहीतरी थोडंसं पोटामध्ये गेलं पाहिजे, की दोघंही उपाशी राहता कामा नये. तिथे दानशूरपणा म्हणता येतो. म्हणजे दान देण्यात सुद्धा कुठे दान द्यायचं आणि कुठे दान. राजा हरिश्चंद्राने दान दिलं, अख्खं राज्य. गोष्ट आहे हरिश्चंद्राची. विश्वामित्र स्वप्नात गेले आणि विश्वामित्र स्वप्नात जाऊन राजा हरिश्चंद्राकडे राज्य मागलं, मला तुझं राज्य दान दे म्हणून. आणि राजा हरिश्चंद्राने ते दान दिलं. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर विश्वामित्र खरोखर गेले आणि तू मला स्वप्नामध्ये राज्य दिलंयस, तर तुझं तर सगळंच उतर होईल आणि माझ्या ताब्यात ते राज्य दे. आणि आपल्याला राजा हरिश्चंद्राची गोष्ट माहिती आहे. त्या दान धर्मामध्ये त्याने किती दुःख त्याच्या वाट्याला आले. तो स्वतः गुलाम झाला, मुलाला विकावं लागलं, बायकोला विकावं लागलं. म्हणजे हा आदर्शवादाचा कडेलोटपणा आहे. पै महाराज एकदम गमतीने म्हणायचे, जर मी म्हणजे महाराज राजा हरिश्चंद्राच्या जागी असते आणि विश्वामित्राने सांगितलं मला तू स्वप्नामध्ये राज्य दिलं, तर मी त्याला म्हटलं असतं तू स्वप्नात ये आणि परत राज्य घेऊन जा. आता नाही. स्वप्न जो असो तो वेगळा भाग आहे. जागृतीचा भाग वेगळा, निद्रेचा भाग वेगळा, स्वप्नाचा भाग वेगळा. स्वप्नामध्ये स्वप्न सत्य आहे, पण उठल्यानंतर स्वप्न म्हणजे काहीच नसतं, असत्य आहे. मग तिथे दान दिलं काय, दान घेतलं काय, हा काहीच भाग नसतो. लक्षात घ्या. इथे शहाणपण आहे. पण राजा हरिश्चंद्राकडे शहाणपण नव्हतं, हजार असं म्हणावं लागेल. पण त्याच्या कौतुक किती आपण लोकांनी केलं. अरे कौतुकातून त्याने स्वतःचे हाल करून घेतले. असं दानधर्म योग्य की अयोग्य? अयोग्य आहे. शहाणपण नाही आहे. जीवनविद्येचा जो विचार आहे पै माऊलींचा, की आपणही सुखी व्हायचं आणि इतरांना सुखी करायचं. आपण दुःखी व्हायचं आणि इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं ही अपवादात्मक गोष्ट एखाद्या वेळेला ती करावी लागते. नाही असं नाही. की बऱ्याच वेळेला कोणतरी कुठेतरी खड्ड्यात पडलाय, तर समोरच्या माणसाला त्याला काढण्यासाठी वाकावं लागतं, म्हणजे तितकं खड्ड्यात जावं लागतं का तिथे मदत करायला, असं एक अपवादात्मक गोष्ट असते. पण सर्वसाधारणपणे आपण आपल्याकडनं जेवढी आवश्यक आहे किंवा आपली जी कुवत आहे तेवढी मदत करणं नेहमी चांगली. मदत करू नये असं नाही, मदत करावी. त्या मदत करण्यातून पुण्याही मिळते, तिचा प्रत्येकाला उपयोग होतो. पण आपलं घरदार विकून मदत करावी असा त्याचा अर्थ नव्हे. काही लोक महाभाग दुसऱ्यांना देण्यासाठी कर्ज काढून देतात आणि त्याचं वाईट परिणाम त्या कर्ज काढणाऱ्याला कर्ज फेडण्याचे दिवस बरेच जातात आणि तिथे अडकले जातात. म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी माणसाला कळल्या पाहिजेत. पै महाराज नेहमी म्हणायचे, सेव्हिंग करा. अगदी सेव्हिंग म्हणजे बचत करा. जर तुम्ही सेव्हिंग केली नाही तर रिटायरमेंट नंतर तुम्हाला शेव्हिंग करायची पाळी येईल. शेव्हिंग म्हणजे लोकांची दाढी करायची पाळी येईल. म्हणजे किती सावधपणाने आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण बऱ्याच लोकांना बचत करणं हा प्रकार माहीत नसतो. आजचा दिवस आपण आनंदाने राहायचं, मौज मजा करायची एवढंच माहिती असतं. पाश्चिमात्य देशामध्ये ही अशी पद्धत आहे की त्यांना घर कर्जाने थोडं कमी वयामध्ये मिळतं. खाऊन पिऊन मजा करायची, सेव्हिंग करायचा भाग नाही. आणि म्हणून ज्या वेळेला ही आर्थिक परिस्थिती सगळ्या जगाची बिघडली, सगळी इकॉनॉमी घसरली, त्यावेळेला सगळ्या पाश्चिमात्य बँका बुडाल्या. तिथले लोकही हवाली झाले, कारण ते व्याज आपलं कर्ज भरू शकत नव्हते, कर्ज देऊ शकत नव्हते. बँकांनी अशीच कर्ज दिलेली होती.
पण भारतातल्या बँका मात्र स्थिरावल्या, त्यांचं काही नुकसान झालं नाही. भारतातले बरेच लोक बचत करतात आणि त्या बचतीत आपलं तटपुंज संसार कसा करायचा ते शिकले आणि ते वाचले. पण जे वाटेल तसा पैसा खर्च करून मोठेपणाच्या गोष्टी घेऊन कर्ज घेऊन अशा परिस्थितीमध्ये त्यांचे पगार कमी झाले आणि मग त्यांना कर्ज फेडता येईना आणि अशा लोक मात्र फार दुःखी झाले. म्हणजे हे सगळं व्यवहार हा जो आहे आपण म्हणतो, हा व्यवहार प्रत्येकाने सावधपणेच केला पाहिजे. कोणतीही गोष्ट कर्ज काढायची 10 वेळा विचार करून कर्ज काढावा. हा दर महिन्याला आपण फेडता येईल का? जर फेडता येणार स्वप्न पाहिलं आपोआप होईल तर आपोआप काही होत नाही. पण आपल्या ठिकाणी खूप अशा गोष्टी सांगितल्या जातात पुरातून, देव येतो आणि मदत करतो आणि लोक त्या अपेक्षेने त्या आदर्शवादाने आपलं नुकसान करून घेत असतात. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. कारण ह्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतात, पण प्रत्यक्ष परिस्थितीतून जो माणूस जातो त्याला किती दुःख होतं त्यालाच माहिती. कारण तो त्यावेळेला त्याच्या हातात काहीच नसतं. ते दुःख भोगण्याच्या पलीकडे तो काही करू शकतच नाही. लोकांच्या शिवाशाप खाण्याच्या पलीकडे तो काहीच करू शकत नाही. अशी पण परिस्थिती माणसाची आहे. म्हणून शहाण्या माणसाने कर्ज काढू नये. पण खरोखर गरज असेल तर फेडण्याची हिंमत असेल तर कर्ज काढावं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. शहाणपण पाहिजे. पण उगीच दिखाव्यासाठी कर्ज काढत असतात माणसं आणि कर्ज काढून ते फेडण्यासाठी दुसरंच कर्ज तिसरं कर्ज करून किंवा आपल्या मुलाबाळांच्या तोंडचा घास काढून ते जर कर्ज फेडायचा प्रयत्न करत असतील तर ते शहाणपण नव्हे. माणसाने शहाणं व्हायला पाहिजे. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे व्यवहारामध्ये किती शहाणं व्हायला पाहिजे. व्यवहाराकडे दृष्टी लक्षात ठेवा. व्यवहार अगदी पक्का असला पाहिजे आणि त्या व्यवहार जितका माणसाचा पक्का असतो तो माणूस सुखी असतो. कंजूसी करा की जीव मारून बचत करा असं नाही. सहजपणे सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. की जेवढी बचत आहे ती बचत आपल्याला करायची आणि उरलेल्या पैशामध्ये आपला संसार व्यवस्थित करायचा आहे. खर्च महिन्याचा बरोबर झाला पाहिजे. हा सगळा हिशोब प्रत्येकाने केला पाहिजे. त्यासाठी काटकसर किती करायची हे कळलं पाहिजे. नाही तर आजकाल कसं झालं आहे, माणसाला चालायलाही नको. खाली उतरलं की रिक्षा पाहिजे असते. रिक्षात बसलं की जायचं. मग तिथे 25 रुपये 20 रुपये 40 रुपये खर्च होतो. तरुण मुलं मुली पण आपण पाहतो घरातून कॉलेज 15-20 मिनिटावर चालत असेल तरी ते जात नाहीत. अर्धा तासाच्या आत असेल तरी जात नाहीत. त्यांना रिक्षाच लागते. कारण चालायची त्यांना मग चालावंसं वाटत नाही. कारण 20-25 मिनिटं असेल तर 20-25 मिनिटाचा चालण्याचा व्यायाम होतो आणि व्यायामाने तब्येत चांगली होते. हे शहाणपण माणसाकडे नसतं. शहाणपण आहे तुम्ही अर्धा तास अर्धा तास अगोदर निघून चालत येतं. तरुण मंडळी जी आहेत ज्यांना खरोखर थकलेली आहेत की ज्यांना आता वयोमानाप्रमाणे चालणं जमत नसेल त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण तरुण माणसं मुलं मुली पण शाळा कॉलेजमध्ये जाणारी चालत जात नाही, रिक्षा किंवा टॅक्सी घेऊन जातात आणि तेवढा खर्च मात्र वाढवतात. इथे चालत जाणं हा व्यायाम आहे आणि त्यासाठी सायकल किंवा चालत जाणं दोन्ही गोष्टी ज्याला जमतात त्याप्रमाणे त्याने केल्या पाहिजेत. तिथे व्यायाम पण होतो, वेळेत पण आपण पोचू शकतो आणि पैसेही खर्च होत नाहीत. इथे ह्याला म्हणतात काटकसर. की जिथे खरोखर गरज आहे तिथे पैसे खर्च करावेत, पण जिथे खरोखर गरज नाही पण आपल्या सोयीसाठी किंवा आपल्याला आरामासाठी लोक पैसे खर्च करतात आणि त्याच्यातून त्यांचं सगळं जे बॅलन्स शीट म्हणतो आपण की जे महिन्याचा जेवढा खर्च आणि मिळकत याचा जो ताळमेळ आहे तो जुळत नाही आणि तिथे माणसं दुःखी होतात. पण बरीच माणसं दुःखी का तर त्यांचं जो महिन्याचं जे इन्कम आहे आणि खर्च आहे त्याचं ताळमेळ त्यांना जुळत नाही. म्हणून व्यवहाराच्या अंगाने सगळ्या गोष्टी आपण पाहतो. काही लोकांना वाटतं बिझनेसमध्ये खूप फायदा आहे फायदा नाही असं नाही, पण ज्याला हे सगळं व्यवहार जमतात त्याच्यासाठी फायदा आहे. नाहीतर जेव्हा आपण बिझनेस करायला जातो तेव्हा टॅक्सेशन वगैरे सगळे प्रकार माहीत नसतात आणि त्याचबरोबर बिझनेस चालण्यासाठी जी गिरायकं आवश्यक आहेत ती गिरायकं जर मिळाली नाहीत
आणि टर्नओव्हर तसा झाला नाही तर बिझनेस फ्लॉप देतो. म्हणून कधी कधी बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं ह्याच्यात खूप फायदा आहे, ह्याच्यात खूप फायदा आहे, दिसायला फायदा वाटतो, पण जेव्हा प्रत्यक्ष उद्योगधंदा करायला माणूस जातो आणि मग हातात काहीच मिळत नाही असं जेव्हा कळतं तर ह्याच्यात काहीच नाही. असं बरंच वेळा पूर्वीच्या लोकांना वाटायचं हॉटेल काढणं सोपं आहे. अरे बरेच मोठमोठे हॉटेल्स पाहतो पण त्याचा खर्च कसा त्यांचा चालतो हा हिशोब आहे, त्याच्या मागे व्यवहार आहे, त्यांच्या मागे किती त्यांच्याकडे गिराईक येतं दिवसभरात त्याचा हिशोब असतो आणि त्यामुळे त्यांचा चांगला धंदा चालतो असं पण म्हणतो. उद्योगधंदा चांगला चालतो, पण त्यांनाही कधी कधी बऱ्याच वेळेला टॅक्सेशनचे प्रकार आहेत. जे वर्कर्स आहेत त्यांना पगार देण्याचं, तिथे जी जागा असेल त्याचं भाडं भरण्याचं, एवढे बरेच खर्च असतात. इलेक्ट्रिसिटी येते, गॅसचे बिलं असतात, असे अनेक खर्च आहेत. हे दिसत नाहीत, पण जेव्हा प्रत्यक्ष आपण करायला लागलो तर मग ज्याला बिझनेस करायचा असेल तर त्याच्याकडे तेवढं परत मुद्द्याला असा लागतं की एवढा खर्च तो करायला त्यांना तेवढी खर्च करण्याची हिंमत असावी लागते. पण हे सगळे व्यवहार आपल्याला समजले पाहिजेत. म्हणून कोणीतरी पटकन मी बिझनेस करणं म्हटलं तर बिझनेस करू नये, त्याने आधी नोकरी करावी, सगळे अनुभव घ्यावेत आणि मग हळूहळू. कारण आजच्या काळामध्ये बिझनेस करणं जेवढं फायदेशीर आहे तेवढं तोट्याचं सुद्धा आहे. कारण गणित जर चुकलं तर तो बिझनेस कुठल्या कुठे जातो. टॅक्सेशन हा जो प्रकार आहे तो टॅक्सेशन म्हणजे जसं व्याज करपुरी पठाण असे काय असतं, तसं आज GST इन्कम टॅक्स वगैरे जे आहे ते पठाणासारखे आहेत. तुम्ही काही करा तुमच्याकडनं पैसे ते वसूल करणार, कळलं की नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये व्यवहार करताना माणसाने खूप सावध राहिलं पाहिजे आणि खूप सावधपणे व्यवहार केला पाहिजे. त्याला म्हणतात शहाणपण. तो सावधपणे व्यवहार करतो आणि आनंदाने राहतो, तोच खरा शहाणा. म्हणून हे शहाणपण प्रत्येकाला मिळायला हवं. म्हणून आपण आनंदाने जीवन जगण्याची व्यवहाराची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे. आणि जे खाजगी नोकऱ्या करणाऱ्या लोकांनी सेविंग हा प्रकार केलाच पाहिजे. कारण रिटायरमेंट कामुक एक वर्ष झाल्यानंतर त्यांच्याकडे जर तेवढी रक्कम जमा झालेली असेल तर त्या रकमेच्या व्याजावर ते पुढचं आयुष्य जगू शकतात किंवा थोडे थोडे पैसे काढून पुढचं आयुष्य जगू शकतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे माणसाने प्रत्येक व्यवहार करताना सुद्धा शहाणं राहणं आणि त्या शहाणपणाने जीवन जगण्यात शहाणपण हा माणूस सुखी होण्याचा मूलमंत्र आहे. तो सगळ्यांनी जपला पाहिजे आणि तो सगळ्यांनी जपावा ही सद्विचारणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की